व्हिडिओ इज स्पॉन्सर्ड बाय रामा मसाले. स्वाद परंपरेचा स्वाद आपुलकीचा रामा मसाले. नमस्कार. नमस्कार गुरुजी. नमस्कार. आजच्या ऑस्पिशियस दिवशी आज गुढीपाडव्याचा दिवस आहे, तर माझ्यातर्फे तुम्हाला आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मला सुद्धा सर्व प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा. तर आता आपल्या याच्या मॅचेस वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कपच्या मॅचेस तर संपलेल्या आहेत पूर्ण. आपण शेवटी प्रिडिक्शन केलेलं आहे की इंडिया जिंकेल आणि शेवटी इंडिया जिंकलेलीच आहे. त्यांच्या हातात आता कप आलेला आहे. आता परत चालू होतील IPLच्या मॅचेस. तर 28 तारखेपासून 28 मार्च पासून IPLच्या मॅचेस आहेत. तर त्यांचे जे प्रिडिक्शन्स आहेत त्या पर मॅच दर मॅच ते आपण आतापासून करू शकतो. आपण त्या प्रेडिक्शन नक्कीच आधीपासून करू शकतो. आज पाडव्याच्या 3:30 मुहूर्तापैकी जो एक मुहूर्त आहे त्या दिवशी आपण सुरुवातही करतोय, तर निश्चित आधीपासून आपण त्याला सुरुवात करू शकतो. आता 28 मार्चला जी पहिली मॅच आहे ती आहे RCB आणि सनरायझर्स हैदराबाद या दोघांची पहिली मॅच आहे 28 तारखेला. तर त्याच्याबद्दल आपण बाकी आत्ताच करू शकतो. हो, निश्चितपणे करू शकतो. तुम्ही फक्त तुमचा प्रश्न विचारा की RCB आणि SRH ही जी मॅच आहे याबद्दल तुमचं काय मत आहे, तुमचा काय प्रश्न तो विचारा, आपण त्यानुसार आत्ता करू. आता जेव्हा फायनल मॅच झाली गेल्या वर्षी RCB आणि SR तेव्हा RCB निर्विवाद जिंकलेली होती. तर आता मी ऍक्च्युली स्वतः पण प्रश्न विचारायला दुधा मनस्थितीत आहे की RCB जिंकेल किंवा SR जिंकेल, कारण की माझ्यासाठी दोन्ही समतोल टीम आहे. तर एक प्रश्न विचारायचा म्हणून मी फक्त विचारतो की SRH मॅच जिंकेल. ओके, म्हणजे आपण असं धरून चालूया की SRH ही तुमची आत्ताची फेवरेट टीम आहे. मग त्यानुसार आत्ता जे वाजलेले आहेत, आत्ताचा एक्झॅक्ट टाइम 7:49 झालेली आहे. तर या आत्ताच्या या वेळेची आपण कुंडली मांडू, या प्रश्नाचं उत्तर काढूया. अच्छा, म्हणजे यावेळेस आपण काही वेगळी पद्धत अवलंबतो आहे. थोडी वेगळी पद्धत आपण अवलंबणार आहोत यावेळेला, की जी जास्त अॅक्युरेट आहे असं माझ्या अभ्यासातनं मला दिसून आलेलं आहे. त्यामुळे त्या पद्धतीने यावेळेला आपण जाणार आहोत. आता इथे जातकाच्या याच्यामध्ये सुद्धा जो प्रश्न विचारतो त्याच्या मनामध्ये जर द्विधा मनस्थिती असेल तरी सुद्धा अंदाज चुकण्याचे चान्सेस किती आहेत? कसं असतं की शेवटी जातकाची जरी द्विधा मनस्थिती असली तरी त्याने एक कुठचा तरी संघ त्याचा फेवरेट म्हणून दिलेला आहे. भले तो दोघांच्याही बाबतीत न्यूट्रल आहे. हा, कठीण परिस्थिती कुठे आली असती की तुम्ही जर काय म्हणाला असता की मला दोघांबद्दल न्यूट्रलच आहे, मला असं सांगताच येत नाही की ही टीम माझी फेवरेट टीम आणि आहे, मग मात्र आपल्याला थोडं अवघड गेलं असतं आणि मग आपण त्याच्यावरती काहीतरी चर्चा विनिमय करून पुढची फेवरेट टीम घ्यावी किंवा काय असं करून आपण त्याचं उत्तर काढलं असतं. पण आता तुम्ही सांगितलं की प्रश्न विचारायचा म्हणून का होईना, पण SRH ही तुम्ही फेवरेट टीम ठरवलेली आहे तुमच्यासाठी या प्रश्नाला. त्यामुळे त्या आधारे आपण निश्चितपणे आता उत्तर काढू शकतो. मग तसं आपण उत्तर काढूया. कुंडली मला मांडायला घ्यायचे 7:51 झालेले, त्यामुळे 7:51 ची कुंडली मांडून आपण याचं उत्तर काढूया. आपलं कॅल्क्युलेशन करून झालेलं आहे आणि तुमचा प्रश्न हा होता की या मॅच मध्ये SRH जिंकेल का. तर या मॅचचे जे कार्यश ग्रह आहे ते बुध आणि गुरु असे कार्यश आहेत. बुध षष्ठात आहे, केंद्रस्थानचा मालक आहे. षष्ठात असल्यामुळे तो विजयासाठी संघर्ष करणारा दाखवतो. बुध हा SRH साठी आहे, तो षष्ठस्थानी आहे, त्यामुळे तो विजयासाठी संघर्ष करेल, त्याचं प्रदर्शन चांगलं होईल. पण सप्तमेश म्हणजे प्रतिस्पर्धी संघ तिथे गुरु आहे, जो बुधापेक्षा नक्कीच स्ट्रॉंग आहे. तो स्वतः सुद्धा केंद्रस्थानातच आहे आणि त्याच्या मालकीचे जे भाव आहेत तेही केंद्रातच भाव आहेत. आणि पुन्हा जो डिसिसिव्ह फॅक्टर ज्याला आपण म्हणतो समजायचा, जो असतो नेहमी चंद्र, तो चंद्र सुद्धा गुरुच्याच राशीत आहे. त्यामुळे बघायला गेलो तर सगळा जो पाठिंबा आहे यावेळेला ग्रह नक्षत्राचा तो गुरुला आहे, म्हणजेच तो RCB संघाला. त्यामुळे कितीही चांगलं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न आपल्या RCB यांनी SRH ने केला तरी विजयी टीम मात्र RCB ला विजय निश्चित आहे असं. धन्यवाद गुरुजी तुमच्या चांगल्या मताबद्दल. आता आपण दर्शकांना पुन्हा एकदा नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या, हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हेच आम्ही हिंदीमध्ये पण बोलतो की आप सबको नववर्ष की गुढीपाडवा की हार्दिक शुभकामनाएं. नमस्ते. नमस्ते. मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो
की आपल्या सबस्क्रायबर्स ज्या आहेत रमा मसाले यांच्या ओनर श्री नीताताई रोकडे यांचं मी आभार मानू इच्छितो की त्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिली. आपण सगळ्यांनी नक्कीच त्यांचे मसाले ट्राय करावे. घरगुती पारंपरिक व 100% हमीने ते खात्रीपूर्वक घरगुती मसाले तसेच त्याची गुणवत्ता 100% हमीने त्या देतात. कोल्हापूरचाच असल्यामुळे एक कोल्हापुरी झणका चव त्यांच्याकडून आपल्याला नक्कीच लाभेल ही आपल्या सगळ्यांना मी आणि सर सुद्धा या गोष्टीची खात्री देतील. धन्यवाद.